रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज 12 नोव्हेंबर 2024 आज आहे प्रबोधिनी एकादशी, म्हणजेच कार्तिकी महिन्यातील शुक्ल एकादशीला देवउठणी एकादशी या नावानेही ओळखले जाते। माहिती आहे का तुम्हाला का ते? चला तर मग तुम्हाला सांगते। आषाढी एकादशीच्या दिवशी, म्हणजेच आपण शयनी एकादशी त्याला म्हणतो नाही का, या दिवशी देव भगवान श्री विष्णू शयनास जातात, म्हणजे झोपी जातात आणि ते कार्तिकी एकादशीला झोपेतून जागे होतात। म्हणून ह्या एकादशीला देवउठणी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। या व्हिडिओमध्ये तुम्ही एक नाद ऐकत असाल, बरोबर? टाळ, मृदुंग आणि अभंग, कीर्तन, हरिपाठाचा नाद। हाच नाद किती मनाला भारावून टाकणारा आहे ना। दरवर्षी एकादशी म्हटलं की वारकरी संप्रदायातील सर्व वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा हा सोहळाच जणू। चला तर मग तुम्हालाही घेऊन जाते या सोहळ्यामध्ये, हरिपाठाला। वारकरी गुरुबंधू संप्रदाय असला की हा एकाचाच राहत नाही, तर हा सर्वांचा होऊन जातो। यामध्ये लहान मोठे असं कोणी बघितलं जात नाही। तुम्हाला बघायचं आहे का प्रत्यक्ष उदाहरण? बघा ही चिमुरडी, तिला काय कळतं हो त्यातलं? तुकोबांचा अभंग आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, म्हणजे लीनपणाने मनुष्याने कार्य करत राहावे, तरच त्याचं जीवनाचं सार्थक होतं। हा सर्व सोहळा पाहून मी स्वतःला सावरू शकले नाही आणि मी सुद्धा या हरिपाठ सोहळ्यात सामील झाले। या सोहळ्यामध्ये केवळ पुरुष नाही तर महिलांना सुद्धा मोठ्या उत्साहाने सामील होण्याची संधी मिळते।
नाही, या सोहळ्याला वयाचे बंधन नसते हेच खरे. बघताय ना दोन्ही आजोबा कसे नाचतायत. नाद हा मृदुंगाचा, नाद हा टाळांचा, गजर हा कीर्तनाचा. हा सोहळा आपण पाहतोय पालघर जिल्ह्यातील साखरी या गावातला. दरवर्षी सुरेश सखाराम पाटील हे या सोहळ्याचे आयोजन करत असतात आणि गावातील आसपासच्या परिसरातील मंडळी या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. आपण सुद्धा अशीच दरवर्षीप्रमाणे वाट पाहणार ना? चला तर मग ही सेवा माऊलीं चरणी अर्पण करून मी सुद्धा आपला निरोप घेते. अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येत राहू. आणि हो, कसा वाटला हा हरिपाठ सोहळा नक्की सांगा. रामकृष्ण हरी मंडळी. जय हरी.